श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. सच्चिदानंद रंगनाथ महाराज की जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. संत स्वामी जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंगबली हनुमान की जय. सब संतन की जय. रामचंद्र भगवान की जय. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती कैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मनिन्द्रे. समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती. पूजामूलं गुरुपदं. मंत्रमूलं गुरुवाक्य. मोक्षमूलं गुरुकृपा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेश सखलार्थ मती प्रकाशो. म्हणे निवृत्ती दासू अवधारी तुझे. आत्मरूप गणेश केले स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण. हे शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो. म्हणून विशेष त्यादरो विवेकावरी. आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी. त्या निमित्तानं हा सत्संग. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. भगवंताचं नामस्मरण प्रसाद हा यज्ञ आहे कलियुगात बर का. कलियुगामध्ये काय हा नाम जप यज्ञ. बाकीचे यज्ञ अवघड आहे. हा यज्ञ सोपा आहे. आपण भोळे भाडे करू शकतो. भगवंताचं नामस्मरण, कथा कीर्तन, अन्नदान हा यज्ञ. म्हणून हे शिर्के कुटुंब प्रत्येक वर्षी संध्याकाळी कार्यक्रम करत होते. आता आमच्याकडे कार्यक्रम असतो. ते म्हणले आम्ही सकाळी करू. आणि सकाळी येऊ की म्हातारे माणसाला रात्री काय गारठ्यात येता नसता आला ना. उलट हे चांगलं झालं. अन्नदान यथार्थ घडतं. येण्याची इच्छा असून सुद्धा म्हाताऱ्या माणसाला नाही येता येत रात्रीचं नाही का. म्हणून सुंदर असं नियोजन केलं. काय बाबांचं ना शिर्के बाबांचं. हा अरुण पाटील शिर्के त्यांचे चिरंजीव. त्यांचा सर्वच परिवार काय त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंतानाच आज्ञा केली म्हणायची नाही का. आपल्या घरामध्ये काहीतरी कथा व्हावी, कीर्तन व्हावं, यज्ञ व्हावा, सत्संग व्हावा. हे वैष्णव संत मंडळी यावं, भोजन घडावं. कारण याच्यापासून मिळणारं समाधान फार मोठं असतं. याच्यापासून जे मिळणार जे समाधान हे काही वेगळे. ते काय असं मापात मस्त नाही येत. एवढी मंडळी काहीतरी निमित्तानंच आले ना.
आणि महापुरुषाची पुण्यतिथी जर आपण केली, बाकीचं तर आपण सगळं करतोच ना, पण संतांची पुण्यतिथी, संतांचे उत्सव जर केले आपण, तर भगवंताला फार आनंद होतो. कारण संत काय असे वाटलेले नसतात, नाही का. गोरोबा काकांचं कुंभारनीत केलं पाहिजे, सावता बाबा असं हे आपलं अज्ञान आहे ते. हे संत आमचे, ते आमचे, हे महाराज आमचे, अजिबात नाही. अरे जाती, पंथ, संप्रदाय सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात संत. सबका मालिक साईबाबाला आलेले काय आमचेच असतात काय, वारकरीच पाहिजे नाही. तिथं काहीच नसतं, सगळ्या भिंती पाडून जे पलीकडे गेले असतात तीच संत असतात. हे माझं तुझं म्हणणारी जरी जीवच असतात, जीवदशा संपलेली नसतात, जरी वरून काही असलं तरी नाही. संत हे देवाचे असतात, हे जगाचे असतात, जगाच्या कल्याणा संताच्या. अरे हे विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. काय संतांची लक्षणं सांगितली, पर नाही तेथे, संतुष्ट सर्वदा सोयी व्यापक निर्धा, धन्य जगी तोच एक. कुठे महापुरुष जन्माला आले, कुठं सातारा, कुठं आहे सातारा, कुठं ते त्यांचं जन्मस्थान. पण संतांच्या कीर्तीचा, संत एक कीर्ती रूपानं असतात. तो का म्हणे, का मरणीची सरे उत्तमची उरे, त्यांना काय जाणं येणं असतं का. नाम रूपाना, कीर्ती रूपाना त्यांचं कार्य आजही चालू आहे. आज इथं नामस्मरण चालू म्हणजे त्यांचं कार्य चालू आहे. संतांचे विचार म्हणजे गाथा. तुकोबरा आज आहे का, कसं काही नाही म्हणता येईल. गाथा जर काढला तुकोबरायचे ना, ज्ञानेश्वर महाराज, नाथबाबांचं भागवत जर वाचायला घेतलं तर नाथबाबाचे ना. तात्पर्य हे जे महापुरुष आहेत ना, यांची फार दिव्य जीवन असतं. संतांचं जीवन इतकं दिव्य असतं ना, आपण जर त्यांचं असं थोडं एकाग्र चित्तानं श्रवण केलं ना, निदान आपल्याला त्या वाट्यानं तरी जावं वाटन, आपल्याला निदान परमार्थ तरी करावं वाटन, आपल्याला भगवंताचं नामस्मरण तरी करावं वाटन, आपल्याला निदान पवित्र तुळशीची माळ तरी घालावं वाटन. पण आयुष्यभर आपण एका बाळाचं चिंतन करतो. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, साधूला राहवत नाही. संतांचे काय उपकार आहे आपल्यावर, आई वडिलांचे उपकार आहेत नाही असं नाही, पण आई वडील काय करू शकतात आपल्याला, नाही झालं तर मार्गाला लावू शकतील, पण आपलं कल्याण उद्धार नाही करू शकणार. तुकोबारांचा अभंग आहे, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. कारण त्यांना माहिती नाही ना उद्धाराचा मार्ग. भौतिक जीवनामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे ते देऊ शकतात, पण आपल्याला भगवंत स्वरूपाची प्राप्ती, देवाचं दर्शन, ती मुक्त जीवनमुक्त अवस्था करून देणारे संत आहे. मग त्यांचे आपल्यावर उपकार आहे. आता तो कोब्बराई काय सामान्य आहे का. संत महापुरुष कुठं जन्माला येत नाही. हे महापुरुषांच्या कुळामध्ये त्यांचे वडील त्यांचे आजोबापासून पांडुरंगाची सेवा होती. पंढरीची वारी आणि पांडुरंगाची अशी सेवा. स्वतः जशा आज देव मध्ये स्वयंभू मूर्ती आहे ना विठ्ठल रुक्मिणीच्या, तशा स्वयंभू मूर्ती तिथं गोंदावलेला आजही बी. विठ्ठल रुक्मिणी त्यांच्या आजोबा पंजोबांनी मंदिर बांधलेलं. म्हणजे पवित्र ते कुळ, पावन तो जे देश जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा. अशा पवित्र कुळात हे महात्मे जन्माला आले. असे संत महापुरुष. आता एखादा म्हणून असे संत आज असतील का, आता आज असतील का. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत न के संत. प्रत्येक काळात संत असतात, पण आपल्याला ओळखून असता येत. कारण आपण आपली दृष्टी कातडीची दृष्टी आहे नाही का. त्या काळात ज्या वेळेस ते महाराज होते त्यावेळेस तरी, त्या काळात साईबाबाच्या वेळेस होते त्यावेळेस कुठं साईबाबांना. आज एवढा साईबाबांचा जय जयकार चालू आहे, ज्ञानेश्वर महाराजांवर आज सगळं चालू आहे, दया दुधाच्या अभिषेक चालू. पण होते त्यावेळेस मारलं त्यांना. बाकी त्याच्यापेक्षा काय, महाविष्णूचा अवतार स्वतः भगवंत संत अवतारात आले, त्यांना मार खावा लागला. काय कलियुगामध्ये नाही का.
तात्पर्य या कुटुंबाला धन्यवाद. कारण धर्मशास्त्रानं काही दंडक घातले. आपण जे वर्षभर कमवतो त्याच्यातला 20-25% हिस्सा हा धर्म कार्य करता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील. म्हणून संतांचे आपल्यावर उपकार आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून प्रथम चरण सांगतात. काय सांगू आता संतांचे, काय सांगू. एखादी गोष्ट सांगतात येत नसले तर मला काय सांगू बाबा आता. म्हणजे शब्द तिथं संपतात. मग महाराज म्हणतात काय सांगू आता. बाकीच्यांचे उपकार नाही कोणाचे म्हणत, तर संतांचे उपकार. काय उपकार. मज निरंतर जागवी. ती संतांचं काम राहतं दौंडी द्यायचं. कोणी ऐका ना ऐका सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. असे महापुरुष गोंदवल्याला अशा पवित्र कुळात जन्माला आले. त्यांचं नाव लहानपणी गणू. लहानपणीच हे मूळचे ज्ञानीच असतात. संतांना वयाचं याचं त्याचं काय हे नसतं. ज्ञानवृद्ध म्हणतात त्याला. आपण जसे बाबा वयोवृद्ध त्यांना नमस्कार करतो ना, पण अध्यात्मामध्ये ज्ञानवृद्ध म्हणतात त्यांना. आता किती वय ज्ञानेश्वर महाराजांचं. मुक्ताबाईचं जाऊ द्या, मुक्ताबाईचं वय किती आहे आणि चांगदेव बाबा किती वर्षाचे. कोण कोणला नमस्कार करतय. 1400 वर्षाची योगी ज्ञानवृद्ध येते. ज्ञानाना असे महापुरुष सांगतात. म्हणजे आपल्याला जागा करतात. काय सांगतात. तुम्ही भगवंताचं चिंतन करा. काय होईल. काय नाही केले का चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही. भगवंताचं चिंतन केले काय होणार नाही बाबा. काही होईल. तुम्ही जे आपण भक्त जे म्हणन ते होईल. पण तेवढा निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धार हे वर्म आपला असं इतके निष्ठा आणि ही नामस्मरणाला घडत असते. तात्पर्य आपण मनोराज्य करतो. विचार करायला लागलो तर कशाचा विचार करतो. पाऊस नाही, अमक नाही, तमक नाही, हे नाही, ते नाही, हे नाही. म्हणजे ते तरी चिंतनच आहे ना. चिंतनच आहे ना ते. आता कांदे वाळले, अमक झालं, तमक झालं, हे झालं, ते झालं, ते झालं. त्याच्या ऐवजी संत सांगतात तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा, तुमचं कल्याण होईल. नाही तरी आपण कशाचं तरी करतोच आहे ना. कशाचं तरी चिंतन करतोच आहे ना आपण. मुलीला लय त्रास आहे, जावई सांभाळीतच नाही, असं करतो तसं करतो, अमक नाही, आज तमक नाही, हे नाही, ते नाही, म्हातारपणी कसं होईन आपलं. असं ही चिंता करतो. काय ऐक रे, ए ऐक, डोळे उघडून ऐक दर्शक. आता मी काय सांगतो ऐक. चिंता कशाची करतो आपण बाबा. आणि जर भगवंताचं चिंतन केलं तर तयाच्या चिंतने हो. अरे भाऊ सागर तरल ना. कशाची चिंता करतो जीव. असे पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळात काय साधनं नव्हती आणि पुरीला न्यायला नवरा आला. पूर्वीच्या काळात सगळं पायी पायीच ना. असं मग त्या मुलीला नेण्याकरता आला तो. असे चालले ते नवरा बायकोन. सासरे बी थोडे असे वाटा लावायला. पूर्वी आचारच फार चांगले होते हो. पूर्वीच्या लोकांचे आचार विचार. ते जावई लेख सासरे असे वाटा लावायला बऱ्याच लांब गेले. असे जेवारीच्या शेतातून चालले होते. काय जेवारी म्हणे. सासरे म्हणे काय जेवारी म्हणले. जावई बाबा लयच भारी जेवारी. किती पोते होईल म्हणले. 21 खंड्या होईल म्हणले. सासरे म्हणले. जावई म्हणले सासरे बा काय तुम्ही तुमचं काय एवढं वय झालं पण तुम्ही काय टाळ्यावर नाही व्हायला लय झालं तर म्हणले 6-1 खंड्या होईल म्हणले. आता काहीच घेणं नाही. घेणं नाही देणं नाही. सासरे म्हणायचे नाही नाही 20च खंड्या होईल म्हणले. तो म्हणायचा नाही नाही. त्यांचं झुकलं ना. काही कारण होतं का. काहीच कारण नाही. काही घेणं नाही देणं नाही. झुकलं ना त्यांच्यावाला. तो म्हणायचा नाही नाही मामा तुम्ही काय नसते वयाना मोठे झाले पण तुम्हाला काय म्हणले अजून त्याच्यातलं जजमेंट नाही आलं म्हणले. अहो एवढी कुठे जेवारी होत असते का. ते म्हणले जर नाही 20 खंड्या झाली ना म्हणले वर होईल म्हणले पण कमी नाही होणार असे मी पैन देतो म्हणले.
झुपलं ना दोघांचं. हा म्हणायचा 20 खांडे होईल, तो म्हणायचा 60. झुपलं ना धाराधारीवर आली ती. आता हरगात होता जावई. जावयांना आता जावई कुठं म्हाताऱ्या माणसाला आवरण का? त्यांचं धाराधारीवर आले पार. तो म्हणायचा 20 खांडे होईल, हा म्हणायचा 60. शेवटी त्या जावयानं सासरा धरला, उचलून टाकला खाली. तो म्हणायचं मग किती होईल मामा? मामा माघार घेणं, जावई माघार घेणं. आता काय करायचं? शेवटी पाठ घासायला लागली ना त्या सासरीची. तो असा छातीवर बसला, म्हणले मामा म्हणा 6 खांडे होईल. तो म्हणायचं नाही 20 खांडेच होईल. आता काय करावं? शेवटी ती पोरं म्हणली बाबा तुम्हाला काय घेणं पडलं म्हणले, जेवारी कोणाची? आपण इथून रस्त्यानं चाललोत म्हणले, म्हणा ना म्हणले तुम्ही 6 तर 6. तो म्हणायचा नाही नाही 20 खांडे होईल. असं कसं म्हणले? ते घेणं नाही देणं नाही, कशाचंही जीव चिंतन करतो. शेवटी त्या मुलीनं मध्यस्थी केली, म्हणले बाबा असं करा तुम्ही म्हणा. हा काय ऐकत नसतो म्हणले, हले अर्धांडी म्हणले. त्याला स्वभाव माहिती होता तिला रोजच. आणि मग शेवटी म्हणले 6 खांड्या बहीण म्हणायचं, पण हा तोटा कुठं सोसू म्हणले मी. 20 आणि 6 मधला तोटा किती झाला? किती झाला तोटा? 14 खांड्याचा तोटा सोसू कुठं म्हणले. तात्पर्य कशाचंही चिंतन करतं, मनोराज्य काही विचार करतो. संत ते सांगतात, आपल्याला जाग करतात. मज निरंतर जागविती. हे संतांचे आपल्यावर उपकार आहे. काकड्याचा अभंग पहा तुम्ही सगळा. उठा जागी व्हारे आता स्मरण करा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा धन दारा पुत्र जन सर्व सोडूनी. बरोबर आहे बाबा? बरोबर आहे का? बाबा आहे बसलेले म्हणून म्हणलं. धन दारा सोडून म्हणलं का मिथ्या जाणून म्हणलं? सोडून नाही म्हणलं, सोडून नाही म्हणलं. सर्व हे मिथ्या जाणून शरण निघा देवाशी. अरे तुम्ही ग्रस्तीला प्रपंच सोडायला नाही सांगितला, मिथ्या जाणा तुम्ही. हे संतांचे आपल्यावर उपकार आहे. संत आपल्याला स्वरूपाची ओळख करून देतात. आपलं हित सांगणारे फक्त संत आहे. हित ते करावे आपुल्या हिता जो असे धन्य माता. हिताच्या ठिकाणी कोण जागा आहे हो? हिताच्या ठिकाणी संत जागे. ते आपल्याला सांगतात तुम्ही जागे व्हा, म्हणजे आपल्याला तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. असे महापुरुष गोंदवल्याला अवताराला आले. गणू त्यांचं नाव. 9 वर्षाचं वय झालं आणि ब्राह्मण असल्यामुळं मग त्यांना शिकवण्याकरता, वेद शास्त्र पठन करण्याकरता त्या काळात जे शास्त्री होते त्यांना बोलवलं. म्हणजे तुम्ही आता शास्त्रानुसार याला शिकवा पुढच्या कार्याकरता. त्यांनी सांगितलं किती काळ जाईन बाबा हे शिकायला अंदाज? ते म्हणले 6 शास्त्र 18 पुराण हे सगळं एक एक वेद सगळं शिकण्याकरता असं 12-12 वर्ष लागत असतात म्हणले. म्हणजे मग इतकं आयुष्य कुठे आपल्याकडं? क्षणभंगुर नाही भरवसा कलियुगामध्ये. हे शिकण्यामध्ये जर आयुष्य गेलं तर मग माझं कल्याण कधी होणार? मला हे तुम्ही लगेच शिकवणार का? नाही म्हणले बाबा एक एक वेद एक एक शास्त्र एक एक शिकवण्याकरता आयुष्य जात असतं म्हणले. त्यांनी सांगितलं मला हे शिकायचं नाही, मला कल्याण करून देणारा महात्मा पाहिजे. आपण सारखे करीती तत्काळ नाही. परीस सोन्याला लावल्यावर किती दिवसांना हे होतं? लोखंडाला लावल्यावर सोनं लगेच होतं ना. असं पाहिजे म्हणले मला परमार्थ दाखवणारा. त्याला मुमुक्षुत्व प्राप्त झालं. 10 वर्षाचं वय झालं आणि एक दिवस निघाले घरातून. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे. त्याने साधे ती साधं निघाले ब्रह्मचैतन्य बोल. घरी विचारला नाही. 10 वर्षाच्या वयात निघाले. बरेच फिरले. आता काय असे काय दुकानं लागलेले का संत कलियुगामध्ये? खरं संत इकडे कळवणला आले होते. तिथे देव मामलेदार होते स्वामी समर्थांचे शिष्य. साईबाबाच्या समकालीन महात्मे महापुरुष गजानन महाराज, रामकृष्ण परमहंस सगळ्यांना भेटले. अक्कलकोटला गेले स्वामी दर्शनाला. म्हटले माझं कल्याण करा.
माझा स्वीकार करा, मला शिष्य बनवून घ्या. पण महाराजांना कोणीच अंगीकार नाही केला, कोणीच महाराजांचा अंगीकार नाही केला. तू पुढे जाय, आशीर्वाद द्यायची सगळी मंडळी. कळवणवरून नाशिकला गेले, रामकुंडावर भगवंताचं दर्शन घेतलं, पंचवटीत बरात थांबले. परत अक्कलकोटला गेले, कर्नाटक बरेच फिरले. रामकृष्ण परमहंस तिकडे गेले, इतके फिरले. किती वयामध्ये आपल्याला बरंच सांगावं लागत. माळ घाल, हरिपाठ कर. तरी काही मावश्या म्हणते, बाळा तुझं खाण्यापिण्याचं वय आहे का, परमार्थाचं वय आहे का? काय मुमुक्षुत्व असं घरदार, पण अनुकूल परिस्थिती आहे ना. आपल्याला काढून दिल्यावर परमार्थ करणं हा वेगळा विषय, आपलं ते वैराग्य वेगळं. काढून दिलं मग वळकुटी घेऊन पंढरपूरला जाणं हे वेगळं वैराग्य. एवढ्या अनुकूल परिस्थितीत मोक्षत्व प्राप्त व्हावं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. आणि निघाले महाराज. इतके फिरले, 9 महिने महाराज फिरत होते. हिमालयात गेले, योगी जपी तपी फिरले. एका योग्यानं त्यांना 6 महिने समाधीत ठेवलं होतं. पण नाही, कुठं चांगदेव बाबाचं काम नाही झालं ना, म्हणून तर आळंदीला मुक्ताबाईकडे यावं लागलं ना. इतके फिरले महाराज, 10 महिने फिरत होते साधूच्या शोधात, सद्गुरूच्या शोधामध्ये. आणि एक दिवस खिन्न झाले, असे कंटाळले. बरं काय, थंडी बसून काही कपडे होते, जेवणाची होती, काही नाही, फक्त नामस्मरण करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जे मिळेल ते खायचं, मंदिरात झोपायचं आणि प्रवास करायचा. एक दिवस दुपारची वेळ, एक आंब्याच्या झाडाखाली असे बसले आणि भगवंताला प्रार्थना केली. म्हणजे भगवंता, अरे मी किती फिरू राहिलो, किती महापुरुषांचे पाय धरले, माझा कोणीच का अंगीकार करेना. आणि रडू लागले. त्यावेळेस तिथे एक विभूती प्रगट झाली, समर्थ संप्रदायाचे रामकृष्ण म्हणून. म्हणले, बाळा लय कष्ट घेतले म्हणले तो सद्गुरु शोधात, आता तुला संतांची प्राप्ती होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये येरहळा नावाचं खेडगावी, आणि तिथे एक विधीही महात्मा आहे म्हणले, महापुरुष तुकामाई, विठ्ठलाची भक्त आहे म्हणले, फार मोठे अधिकारी महात्मे म्हणले, तू त्यांच्याकडे जाय, ते तुझी वाट पाहतात म्हणले. आणि मग त्यावेळेस त्यांना आनंद झाला. आज आपल्याला पत्ता सांगणारा कोणीतरी. त्यावेळेस ते पायी कुठं नांदेड आहे, साधारण इथून 400 किलोमीटर 500 किलोमीटर असलं पाहिजे, बरोबर आहे ना. नांदेड पायी गेले तिथं. आता ते तुकामाई असे होते, विधी कधी कपडे घालणार, कधी न घालणार, लहरी महात्मा, देहावरच नाही लहरी. तसं कधी कधी असे स्त्रियांचे कपडे घालायचे, कधी पुरुषांचे, कधी उघडे, कधी लंगोटीवर, कसं एकदम. गेल्यानंतर महाराज तिथे गेले, बघितलं छोटीशी अशी कुटिया होती. महाराज भिक्षाला गेले होते. चहाचा गोंधळ नव्हता घालायला, आता चालू याच्यामध्ये थोड्या वेळाने घेऊ आपण. आणि मग तुम्ही या ऐकायला या, ते चहाचं कधी होईल आपल्याला, इथे थोड्या वेळ या आतली मंडळी. तिथं तुकामाई काही घरी नव्हती. तिथला विषय ऐका फक्त. पाच साधूच्या परीक्षेत आपण टिकतो का नाही टिकतो. ते महात्म्याशी गेले ते फिरायला, लहरी असतात ती विधी, महात्म्याला काय घेणं नसतं कशाचं. त्यावेळेस 10 वर्षाचं मुलग कोवळं थकून आलेलं पायी शांत बसलं होतं असं सद्गुरूंची वाट पाहत. दुपारी 4 वाजता असे पाटलाच्या मळ्यातून ऊस घेऊन हातामध्ये एक उरलं होतं, असं वाटीत 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 एक टिपर उरलं होतं फक्त. आणि ते ऊस घेऊन असे चालले होते. आले ते कोण, अशी नजर झाली. हे उठले महाराज आणि त्यांना साष्टांग दंडवत घालले. असे ऊस घेऊन आले. म्हणले, भाडव्या तुला जीवच घेतो म्हणले, तुला आता टिकन का आपल्यासारखा. असे ऊस घेऊन धावले. म्हणले, तुला जीवच घेतो म्हणले. आता येणे पाय धरले. म्हणले, जीव द्यायला चालू म्हणले. तू का म्हणे, बळी जीव दिला पायात. पाय धरले, पायच सोडीना. दिला ऊस फेकून, उठवला आणि कडकडून अलिंगन घडी मोक्ष साहित्य ऐसा संतांचा महिमा. कर म्हटले सेवा. भरपूर सेवा केली महाराजांनी, भरपूर सेवा केली. सेवा हा सेवेशिवाय काही भेटत नसतं. आणि सेवे वाचून जर मिळालं त्याचं महत्व कळत नसतं. एखादी वस्तू जर फुकट भेटली ना त्याची किंमत नाही कळत. ती जर सेवा करून भेटली ना
किंमत कळते महाराजाची. स्वतः जर मुलांना कमावलं ना कसं खर्चायचंय त्याला माहिती असतं, पण जर बापाचं आयतं म्हणलं ना त्याला काय घे नाही. अशी सेवा केली ना, 9 महिने सेवा केली. सद्गुरु मय जीवन झालं होतं. आईची आठवण नाही, वडिलाची आठवण नाही, कशाची देहालाच विसरून गेले. आणि त्या सेवेनं अंतकरण शुद्ध होतं. बरं, सेवेनं काय होतं? अंतकरण शुद्ध होतं. आणि भगवंत खरी कृपा आपल्यावर कर. अंतकरण शुद्ध होणं हे खरं सेवेचं. भजन कशा करतो आपण, कशा करता दिंड्या करतो आपण, हे वाचन गाथाचं पारायण कशा करतो, गुरुचरित्र कसं, याचा सगळ्याचा उद्देश एक, आपलं अंतकरण असं पवित्र व्हावं. भगवान प्रभू रामचंद्र आपल्या हृदयात राहायला यावं. आहेच तो, फक्त आवरण जावं, त्याचं ज्ञान व्हावं. आणि मग 10 महिने झाले. काय काय परीक्षा पाहिल्या असतील, काय काय शिक्षा दिली असतील, चरित्र वाचल्यावर आपल्या अंगाला काटा येतो. शेवट एक दिवस प्रसन्न झाली. म्हणले, बाळा, अरे काय म्हणले तुझं वय. प्रसन्न झाले. चाल, गेले 2 जण अशी नदीच्या कडाला. आणि शेवटची परीक्षा पाहिली. शेवटची परीक्षा आता कृपा करायची ना. तिथे काही माता मावल्या धुणत होत होत्या. धुणत होत असताना त्यांची लहान मुलं खेळत होती वाळूवर, असे त्याच्या नादात होत्या त्या. आणि ही गुरु शिष्याचे तिथे वाळवंटा झाडाखाली बसले. म्हणले, गणू, त्यांचं होतं गुरु आज्ञा, गणू, ती जी पोरं खेळतात ना म्हणले, तिथं असं वाळूत खड्ड कर म्हणले. ती पोरं लहान आली, त्याच्यात टाक, ते बुज असा वट्टा कर, आणि मांडी घालून डोळे झाकून मौनामध्ये नामस्मरण करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणी मारू, कोणी काही बोलू, गुरु आज्ञा बोलायचं नाही. त्यांना गुरु आज्ञा फक्त मान्य होती. लगेच गेले. त्या पाया त्यांच्या नादात होत्या. पोरं खेळत होते. खड्ड केलं, ते पोरं त्याच्यात टाकले, बसले नामस्मरण करीत. त्यांचं धुणं झालं. मग ते म्हणले, पोरं कुठे, आता कुठे पोरं, इकडं पाय तिकडं पाय. बाबांना विचारलं. म्हणले, बाबा, आमची पोरं पाहिले का? हो म्हणले. मग तिथं आरडओरड सुरू झाली. आरडओरड सुरू झाली. आमंत्रण नाही द्यावं लागत. प्रवचन कथा कीर्तनात लई सांगावं लागतं, या 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 असं भांडण म्हणल्यावर अख्खं गाव गोळा झालं तिथं. काय पोरं गेले, पोरं गेले, पोरं गेले, पोरं गेले, पोरं गेले. बाबांना विचारलं, बाबा तुम्ही पाहिलं का? हो म्हणले. तो भामटा म्हणले. त्यानं तुमचे पोरं अशी वाळूत गाडले म्हणले, आणि त्याच्यावर बसला तो भामटा. आता बोलणार नाही, त्याला चांगलं झोडा म्हणले. मग काय बाबा, काय ज्याच्या हातात येईन त्यानं मारायचं. तिथं काय बाबा, कोण काय मारित तर कोण खिसावडीत तर कोण काय, तर गुरु आज्ञा होती ना बोलायचं नाही. शेवटची परीक्षा. इतकं मारलं, इतकं मारलं, इतकं मारलं, तरी तिने नाहीच तोंड उघडलं. मग साधूचा अंत. अरे थांबा 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 म्हणले. त्याला कशाला मारायचं म्हणले. त्यानं काय केलं म्हणले. उठले गणू म्हणले. उठले, ती वाळू केली. ते पोराशी खेळतच वर आले. मग काय चमत्काराला नमस्कार, डोक्यावर घेऊन जय जयकार, माऊलीनं रेडा बोलावल्यावर मग, आणि अगोदर काय चमत्काराला नमस्कार आहे. आणि मग म्हणले, बस बाळा, आता आता दोघांनी स्नान केलं. तिथं नदीवर दुपारची वेळ एका झाडाखाली बसले. म्हणले, बाळा, तो भरपूर सेवा केली. राम अवतारामध्ये वशिष्ठांनी जे रामाला दिलं होतं ना म्हणले, ते मी आज गुरु परंपरेनं विठ्ठलाचा प्रसाद तुला देतोय म्हणले. बसवलाचा समोर हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. जे निळोबरायला जगद्गुरु तुकोबरायला दिलं, जे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, नाही का, भगवान दत्तात्रेयांचा नाथांचा प्रसाद ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरांना सांगितलं. आत्मसाक्षात्कार झाला. हृदयातल्या रामाची प्रचिती आली. तैसा हृदयामध्ये मी रामू, सर्वा घटी राम. सांगितलं, बाळा, आत्मज्ञान झालंय तुला. आता सगळ्यामध्ये ईश्वर पाय म्हटले तू. आणि राम नामाचं महात्म्य वाढव. कलियुगामध्ये अन्नदान, नामस्मरण, सगुण भक्ती, परश्री माते समान, परनिंदा, विष्टे समान मान म्हणले. 2 गोष्टीचा त्याग सांगितला. काय? परश्री आणि परनिंदा, विष्टे समान मान म्हणले. आणि ह्या 3 गोष्टी जप फक्त. काय? अन्नदान, भगवंताचं नामस्मरण आणि सगुण भक्ती, तुझं कल्याण होईल म्हणले. जाय. आणि मग निघाले महाराज. काही काळ नामस्मरण केलं. हे मुरलं पाहिजे. ठाईचं मोराला मुरलं पाहिजे. नाम वरवरने आतमध्ये गेलं पाहिजे. कंठी धरीला कृष्ण म्हणी अवघा ज्यांनी. बरीच नाम साधना केली.
जंगलामध्ये सोय नव्हती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. भूक लागायची ना. भूक रोज लागत का? एक कधी लागत ही भूक रोज लागत असते. इतकी भूक लागायची, इतकी भूक लागायची. लय नामस्मरण करायचे. 3ऱ्या दिवशी दमच धरवाना. लय भूक लागली. आपण म्हणतो ना कावळे कोकायला लागले. इतकी भूक लागली. 3ऱ्या दिवशी महाराजांना दम धरवाना. लय मोठमोठ्यानं टाव फोडून नामस्मरण करायला लागले. जंगलात काहीच नाही. त्यावेळेस 12 वाजता तिथे गाय आली. अशी पांढरी शुभ्र गाय महाराजांच्या समोर येऊन उभं राहिले. धारा अशा चालू झाल्या दुधाच्या. जो देव नाही म्हणतो त्याला 2 टाइम जीव घालतोय तो. इथं तर भगवंताचं नामस्मरण चालू आहे नाही का. अशी आवंजळ केली, पोटभर दूध पिले, तृप्त झाले. 6 महिने महाराज त्या जंगलात होते, त्या गोयेमध्ये. रोज ती गाय 12 वाजता येणार घाटाळ्याच्या काठ्यावर आणि महाराजांना दूध पाजून. पूर्ण साधना झाली. मग गोंदावल्याला गेले. आई वडिलांना भेटले. लग्न झालेलं होतं. परत पत्नीला आणलं. गृहस्थ आश्रम सुरू झाला. आणि मग बरीच मंडळी यायला लागले. लोकांना माई घालायच्या, नामस्मरण करायला सांगायचं. आणि हे धर्माचं कार्य चालू झाल्यानंतर घरात जागा कमी पडायला लागली. म्हणले आपल्याला थोडं मंदिर बांधायचं. हे मठ मंदिर कशा करता असतात? एक माध्यम आहे ते. भगवंताच्या सेवेचं माध्यम आहे. मग मंदिर बांधायचं ठरलं. राम मंदिर. महाराजांचा उपास्य म्हणजे प्रभू रामचंद्र, हनुमंतरायांचाच अवतार. राम मंदिराचं काम चालू झालं. काय भगवंत करून घेईन. काम पूर्ण झालं. सागवानी मंदिर आजही बी जुनं राम मंदिर गोंदावल्यामध्ये जसं ते तसं व्यवस्थित आहे. मंदिर पूर्ण झालं. म्हणले महाराज सगळं झालंय पण मूर्तीचं काय? तुमच्या डोक्यातच नाही म्हणले मूर्तीचं. सगळं मंदिर पूर्ण झालं पण मूर्ती. म्हणजे ज्याचं मंदिर आहे त्याला काळजी. आपण कशाला काळजी करायची? आपण एक निमित्ताचा धनी केला असे प्राणी. अरे सगळं तो करत असतो म्हटले. सगळी तयारी झाली. फक्त मूर्ती राहिल्या होत्या. त्या काळात त्या सावकारांना एक राम मंदिर बांधलं होतं. पण त्या सागवानीला काही थोडी आग लागली होती. त्याच्यामुळे ते मग मूर्ती वगैरे काढून पेटीत ठेवल्या होत्या. श्रीमंत सावकार होता. त्याच्या स्वप्नात भगवंत जायचे आणि त्याला सांगायचे मला इथं काय पेटीत ठेवलं, मला गोंदावल्याला नेऊन घाल, तिथं मंदिर तयार आहे म्हटले. ब्रह्मचैतन्याने मंदिर बांधलं. 1 दिवस झाला, 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाला. 3 दिवस ब्राह्मणाच्या रूपात भगवंत यायचे आणि सांगायचे मला गोंदावल्याला घेऊन जाय वाजत गाजत. तिथं मंदिर तयार आहे, तिथं माझी प्राण प्रतिष्ठा करायला सांग म्हटले. त्यावेळेस त्यानं मग सगळे भजनी मंडळ, रथ बी, त्याच्यामध्ये मूर्ती सगळे घेऊन भजन करीत निघाला. इकडे पहाटेच महाराज इतके खुश होते. सगळ्यांना सांगितलं आज आपल्याकडे पाहुणे येणारे म्हणले. मोठे पाहुणे येणारे म्हणले. पहा साधूची नजर, साधूची करंट. सगळ्यांना म्हणत होते आज आपली विशीवर काही मंडळी ठेवली होती म्हणले. तिने अगोदरच गावातले तुम्ही इथं थांबा, कोणी आलं का आम्हाला निरोप द्या. त्यावेळेस तिकडे ते वाजत गाजत सगळं आल्यानंतर म्हणले महाराज स्वतः भगवान परमात्मा येऊ राहिले म्हणले. मग त्यावेळेस त्या मूर्ती आणल्या आणि तिथं त्याची प्राणप्रतिष्ठा केली. पण आपण मूर्ती आजही पांडुरंग उभा आहे तिथं. नामदेवाच्या काळात तोच होता. नामदेवा करता जो होता तोच आहे ना. पण आपली दृष्टी काय आहे? पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात, धन्य त्याची उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती. आपला भाव प्रगट झाला तो पांडुरंग जसा तसाच आजही. त्याचा पावर कधीच कमी होत नसतो. आपला भाव तसं महाराजांनी प्रत्यक्ष माझा राम उभा म्हणून ते भगवंताची सेवा केली. इतकी सेवा केली, इतकी सेवा, इतकी नामस्मरण, इतकं अन्नदान केलं, किती लोकांना निर्व्यसनी केलं. हा उपकार आहे संतांचा आपल्यावर. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागावे ती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीचा हा पायी जीव थोडा. एक पाहुणा होता महाराजांच्या त्या कुटुंबामध्ये. महाराज त्याला नेहमी सांगायचे तू नामस्मरण कर, नामस्मरण कर. ते म्हणले तुम्हाला उद्योगच तेवढा आहे म्हणले, तुम्हाला तुमचा धंदा आहे म्हणले, तुम्हाला काय म्हणले तुम्ही सारखे नामस्मरण करा, नामस्मरण, तुम्हाला दुसरं काय कामी म्हणले. त्यावेळेस महाराज त्याला म्हणायचे तू बाबा रे, हे मनुष्य जन्म पुन्हा नाही, तू नामचिंतन कर, नामस्मरण कर, नामस्मरण कर. तो म्हणला त्याला होती गांजा प्यायचा नाद. तो म्हणला माझं व्यसन जर पुरवलं तर मी नामस्मरण करीन म्हणले.
वा म्हणले असे लोक आम्हाला लय आवडतच म्हणले. गांजा दारू मत पियारू अक्कल गुंग हो जाती आपण पलो का दाम खर्च काय काय आपल्या एवढ्या कष्टाना कमवायचं ना पण व्यसनेच करायचं. तोच खर्च जर भगवंताच्या कार्याला घातला तर काय होईल बरं. व्यसनात जेवढा आपण खर्च करतोय, तंबाखू खाणारा माणूस वर्षभर किती खर्च होत असेल त्याच्यावाला साधं तंबाखू, तेवढं जर भगवंत कार्य करता असं जर एखादा कार्यक्रम केला वर्षातून किती संतोष मिळेल आपल्याला. काय त्या तंबाखू बसून आपल्याला प्राप्त आहे का काही. किती सोपं आहे. तंबाखू किती पैसे होतील वर्षाचे. असं छोटासा अन्नदान होईल ना, सत्संग होईल ना. आम्हाला तर काही देऊ नका, फक्त तुम्ही अन्नदान करा. तात्पर्य तो म्हणायचा मला जर माझं व्यसन पुरवलं गांजाचं तर मी नामस्मरण करीन म्हणले. वा वा म्हणले तुझ्या ठरल्या टायमिंगला मी तुला आणून देईन म्हणले गांजा. माळ दिली रामनामाचा असं जप करायचा भारी. तो हट्टी असते ती लोक. नामस्मरण करायचं बेस्ट पैकी, प्रसाद खायचा, त्याच्या बुद्धीमध्ये हळूहळू बदल व्हायला. एक दिवसाचा प्रसंग आहे. कर्नाटकची काही मंडळी आली आणि तिथं नामाचं महत्व सांगता सांगता बराच रंगून गेले. हा लागला गडबड करायला. याचे तलफीचं काम लय अवघड आहे. चहा नसल्यावर कसं होतं आपल्याला ते गडबड करायला लागला, तो गोंधळ करायला लागला. त्यावेळेस महाराजांच्या लक्षात आलं. महाराज लगेच उठले आणि निघाले तडा 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 तडा. मग त्याला अनुताप झाला. अरे म्हणले इतका महापुरुष मोठा म्हणले ना आपल्यासारख्या क्षुद्रा करताय करतो. दंडवत घातलं म्हणले महाराज बस आजपासून माझं व्यसन बंद म्हणले. आता मी परत व्यसन नाही करत म्हणले. रामाच्या शपथ घे म्हणले. असे किती कल्याण केलं. मज निरंतर जागवी काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. सगुण भक्ती केली. सर्वसामान्याला तेच सांगितलं. आणि असं करत असताना 53 वर्षाचं वय झालं महाराजांचं. 53 वर्षाचं वय झाल्यानंतर सांगितलं आता बस भरपूर परमार्थ केला. आता तुम्ही हे करा म्हणले सगळं व्यवस्थित जपा. मी नैमिषारण्यात जातो आणि तिकडे एकांतामध्येच चिंतन करून भगवंताची सेवा. आता तुम्हाला सगळं सोयीला लावून दिलं, करा म्हटले तुम्ही. त्यावेळेचा प्रसंग आहे तेवढा ऐका फक्त. काय जीवन असतं संतांचं. म्हणले महाराज तुम्ही जाऊ नका. म्हणले आता कसं आहे ज्या कामा करता आलं ते काम झालं म्हणले आता. आणि महाराज निघाले. आता काय त्यांच्या पुढे कोणाचं चालत नव्हतं. स्वभाव सगळे शांत बसले. महाराज निघाले लगेच तयारी. काहीच नाही लंगोटी सोडून काहीच नाही निघाले. मग तिथं बसायला रथ वगैरे आणला. रेल्वे स्टेशन पर्यंत घोड्याचा टांगा सगळं गाव वाटा लावायला महाराजांना. अख्खं गाव. आणि महाराजांनी सगळी व्यवस्था लावून दिली होती. पुजारी विजारी रामाची सेवा सगळं करा म्हणले व्यवस्थित. मग तो पुजारी बसलेला होता मंदिरात, जुन्या राम मंदिरात. आणि महाराज ज्या वेळेस तांग्यात बसले तांगा निघाला त्यावेळेस स्वतः भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या प्रभू रामाच्या. आजही त्या मूर्ती तिथं गोंधळल्या जसे तसे. आपणही सेवा करतो पाहतो. आपण म्हणतो ये देवाला निवाद दाखवू. भावात फरक आहे, बाकी काय फरक आहे. नामदेवाला माहिती होतं देव जेवतो त्याचा भाव शुद्ध होता ना. तो म्हणले जेव नाही ते मी डोकं आपलीन म्हणले, बाकीचं मला माहिती नाही. महत्व भावाला आहे. महाराजांनी सेवाच अशी केली का माझा प्रभू रामचंद्रच प्रत्यक्ष उभा आहे. त्याला विचारूनच सगळं करायचं. कुठं जायचं असलं तर देवाला विचारून जायचं. आपण ज्या वेळेस भगवंताची सेवा करता करता स्वतःच्या देहाला विसरतो ना त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये चैतन्य प्रगट होत असतं. आजही एखादं आपलं उपास्य दैवत जर असेल आणि आपण त्याची सेवा करता करता जर आपल्या देहाला विसरलो ना आजही त्या मूर्तीत चैतन्य प्रगट होत असतं. ती मूर्ती जिवंत आहे आजही बी. आपल्यासारखे सगळे उपचार तिला लागत असतात. टायमिंगला ते वाट पाहत जेवणाची, हरिपाठाची वाट पाहत, काकडीची वाट पाहत असत. पण तितकं तन्मय झालं तर वर म्हणले तो वर त्याच्याकडे सगळी गिराईक आहे. त्याच्याकडे ओरिजिनल माल आहे, डुप्लिकेट तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्याकडे. त्याला काय घ्या नाही. तात्पर्य मग त्या पुजाऱ्यानं ज्यावेळेस ती परिस्थिती पाहिली त्याला असं वाटलं असरू का थांबाना. त्यावेळेस तो पळत सुटला. म्हणले महाराज थांबा 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 थांबा. तुम्ही निघाले तर भगवान परमात्मा रडतोय म्हणले. प्रत्यक्ष परब्रह्म थांबा रे म्हणले. तांगा घे माग म्हणले. आले पाहिलं तर स्वतः भगवंताच्या डोळ्यातून धारा चालू होत्या. साष्टांग दंडवत घातला. म्हणले नाही जात तुझी इच्छा नसली तर काय.
आणि मग महाराज थांबले. महाराजांनी तिथंच शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. तिथंच भगवंताचं नामस्मरण करत करत. अगोदरच सांगितलं होतं मला अमुक अमुक दिवशी जायचं म्हणले, अमुक अमुक दिवशी ह्या ह्या टायमिंगला जायचं. सोपं गाव आहे. अगोदरच सांगितलं होतं मरण माझे मरून गेले, आता काय आहे फक्त ठेवायचंय. आता ते रामरूपच झालेले होते, देहात असतानाच मुक्त झालेले होते, त्यांना काही कुठं जाणं येणं असतं. आता कैशी येणे जाणे सहज खुंटले, काय स्थिती आहे तुकोबरायांची, काय ना हाती सुटली काया. काय आपण देह तादात्म्य सुटलेला नाही, सत्य स्वरूपाची ओळख झाली नाही. आपण इकडंच या विकारांना या त्यांना आपलं आयुष्य याच्यात जातं. संतांचा कळवळा आहे, ऐशी कळवळ्याची जाती बाबा हो. हे मनुष्य शरीर परत परत नाही. बेस्ट पवित्र जीवन जगावं, पवित्र तुळशीची माळ घालावी, एकादशी करावी, हरिपाठ करावा, कथा कीर्तन असलं तर जावं, थोडं अन्नदान करावं आपल्या ऐपतीप्रमाणे, आपलं जसं असेल तशी झोपडी असेल तसं आपलं करावं. बेस्ट पैकी आनंदात राहावं, पवित्र जीवन जगावं, कोणाचं अंतकरण दुखू नये, कोणाही जीवाचा अन्न घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची आईवडिलांची सेवा करावी, साधू संतांची भेद माळू नये, कोणाचं मन दुखू नये, कोणाचं अंतकरण दुखू नये, आनंदात राहावं. आता दिवसचारी खेडी मिळी. महाराजांनी अगोदर सांगितलं मला अमुक अमुक दिवशी जायचंय म्हणले. काय तर कोणाला पटत आहे, इतकं सगळं चांगलं आहे म्हणले ना, सगळं होत असतं काय म्हणले, एकदम चांगल्या स्थितीत होते महाराज. हसून खेळून विनोद करायचे, हे करायचे ते करायचे. म्हणजे मला अमुक अमुक दिवशी जायचंय म्हटले, अमुक अमुक टायमिंगला जायचंय म्हणले. आणि मग महाराजांनी स्नान वगैरे केलं, सगळ्या मंडळींना बोलवलं, सगळं नियोजन केलं. अमुक गाईचा गोठा वगैरे तिथे एकदा गेले, तिथं सारून घ्यायला लावलं. म्हणजे मला ही जागा फार आवडती. महाराज बसली तिथं, आजी समाधी तिथं. पूर्वी गायांचं होतं, गायांवर महाराजांचं प्रेम. जे कसाई गाय घेऊन जात होते ना, त्या गाया सोडवायच्या. दुष्काळ पडला होता, कसायला जाणारी गाय सोडवायची आणि तिथं आणायची आणि तिला चारा पाणी घालायचं. किती काही लोक यायचे म्हातारे कोतारे, ज्याची पुढे सोय नाही. इथं खुशाल तुम्ही अन्नदान भरपूर भेटन, फक्त 8 होती, नामस्मरण करा तुम्ही, तुम्हाला काही कमी पडणार नाही. मग महाराज गेले त्या गायांकडे, चौकड चक्कर मारला, तिथं सारून घ्यायला लावलं. म्हणली जागा मला फार आवडती म्हणली, इथं राहायला यावं असं मला वाटतं म्हणली. पहा साधूचं नियोजन. आणि मग एक दिवस पहाटे उठले, असे बसले, भगवंताचं नामस्मरण करता करता. अंतकालीच मामे स्मरण मुक्त कलेवर. भगवंताचं नामस्मरण करता करता साधूचं जीवन सहज जीवन असतं. त्यावेळेस मग सगळे शिष्यमंडळ आले आणि नियोजन अगोदरच केलं होतं ना, कुठं राहायला जायचं. ती समाधी दिली महाराजांना. आज जिथं समाधी मंदिर आहे असं भव्य, तिथं महाराजांचं आज समाधी स्थान फार मोठं आहे. असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांची पुण्यतिथी या परिवारांना. त्या निमित्तानं सुंदर असं सत्संग. कसं असतं, आपल्याला असं वाटतं ते संत गेलेत, आपल्याला काय वाटतं, जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आज भेटत नाही का. निळोबारायला कसं काय भेटले, भागीरथीला कसं काय भेटले, भेटले ना. आमच्याकडे ते संत चरित्र महिपती बाबा, त्यांना प्रत्यक्ष स्वप्नात येऊन, म्हणजे तुकोबाराय कुठे गेले नाही, गोंदवलेकर महाराज कुठे गेले नाहीत. संत कुठं जात नसतात. कधी आपला भाव प्रगट झाला, कोणाच्या रूपाने आपल्या कल्याण करता येत असतात. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावी त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे इथं उपदेश करून सायास शिकवी. साधूचा सहज असतो, आवणे आणि खरा साधू काय घेणं नसतं. कोण काय म्हणून, कोण काय मोठ्यापणा, याच्याशी काही नसतं. खऱ्या साधूला सहज जीवन असतं, सहज स्थिती, सहज स्थिती. आत्माराम बाबा मंदिरात जाऊन पहा, कोण येतं कोण जातं, राजा येतो का, महाराजा येतो का, मंत्री येतो का, गरीब येतो, श्रीमंत, काही घेणं नाही. त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये, तिकडे करंट जोडलेला आहे पांडुरंगाशी, त्यांच्या मस्तीत येते, त्यांना काही घेणं नसतं. म्हणजे ही साधूची स्थिती, सहज स्थिती म्हणतात त्याला, सहज स्थिती असते साधूची. आणि मग साधूचं सहज जीवन असतं. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास, शिकविती तुका म्हणे वत्स धेनु विचार चित्ती, तैसे मज येती सांभाळी ती.
शेवटी दृष्टांत दिला. दृष्टांत आपल्या व्यवहारातला आहे, कारण आपल्या व्यवहारातला असला तर दृष्टांत आपल्याला पटत असतो. तुकोबरायने हा जो दृष्टांत दिला आपल्या व्यवहारातला दिला. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. पण हा दृष्टांत जर्सी गायचा नाहीये, गावरान गाय, नुकतीच वेलेलं वासरू. तिच्या चित्तात काय हो? वासराच्या चित्तात गाय आहे आणि गायीच्या चित्तात काय आहे? तर जमत आहे. हे दोन्ही असलं तर जमत. ज्या वेळेस भगवान परमात्मा निज धामाला निघाले कृष्ण अवतारामध्ये, त्यावेळेस देवाला कोणाची आठवण झाली होती? 56 कोटी यादव होते ना. ते काय साधं बहुमत नव्हतं. 56 कोटी यादव होते. कोणाची आठवण झाली ती? उद्धवची नव्हती झाली. उद्धवची नव्हती झाली. कोणाची झाली होती सांगा तुम्ही? नव्हती झाली गवळणीची. विदुर काकाची आठवण झाली. तिने भागवत वाचलंय आता. विदुर काकाची आठवण झाली होती. काय होतं विदुर काकाच्या घरी? दासी पुत्र कन्या. शेवटी भगवंत निज धामाला, उद्धव जवळ होता, जवळ बसलेला होता निज धामाचा. म्हणे मला घेऊन जा. नाही म्हणले तुझं कार्य शिल्लक आहे. भगवान परमात्मा निज धामाला निघाले त्यावेळेस देव म्हणले माझा विदुर जर असता आज तर. माझा विदुर काका, तुम्ही वाचा तो 29वा अध्याय एकनाथी भागवताचा, स्पष्ट वगैरे. माझा विदुर जर असताना म्हणले आज मी त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, त्याला मोक्ष प्राप्त होणे, त्याचं कल्याण होण्याकरता. माझा विदुर नाही म्हणले आज. त्यावेळेस तिथं मैत्री ऋषी होते, तिथं उद्धव होता. सांगितलं माझा विदुर ज्या वेळेस भेटन तीर्थयात्रेला गेला होता त्यावेळेस त्याला हा निरोप सांग माझा, त्याला हा मी ब्रह्मज्ञानाचा उपदेश तू करतो, तुला करतो, तू हा गुरु परंपरेला त्याला सांग. तात्पर्य विदुर काकाच्या चित्तात काय असं दृष्टांताकडे यायचे आपल्याला. देवाला जर विदुराची आठवण येते तर विदुराच्या चित्तात काय असं, काय असं विदुराच. किती सोपं आहे देवाविषयी चित्ती. त्याच्या चित्तामध्ये जरी तीर्थयात्रेला होता तो, पण कृष्णाचं भजन चालू होतं ना, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण, सारखं कृष्णाचं चिंतन चालू आहे. आम्ही ती करंट लागत होतो ना. आठवण कोणाची कोणाला येत असते काय? आपण कोणालाही फोन करीत असतो का? पोरीलाच करीत असतो, जावायलाच करीत असतो, जवळच्यालाच करीत असतो का? कोणालाही करीत असतो. सारखं चिंतन होतं. इथं तो दृष्टांत दिलाय. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. मग आपल्याला असं वाटत बा आता साईबाबा नाहीत आज, साईबाबा कस काय सांभाळतील आपल्याला? साईबाबा नाही ती आपण देहाकडे पाहून म्हणतोय. साईबाबा फक्त देहाकडे पाहिला आपण. साईबाबांचं स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे. आपण म्हणतो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ. मग ती सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? तुकोबारायांच्या आरतीतला प्रमाण पाहते. तुकोबारायांची आरती पाहना. सच्चिदानंद मूर्ती आहे ना. कोणती मूर्ती? दगडाची का कोणती? ही का पंचमहाभूत? सच्चिदानंद स्वरूप आहे. रामेश्वर शास्त्रींना वर्णन केलं. साईबाबा कधी कुठं जात नसतात. गजानन महाराज कुठं जात नसतात. योगीराज गंगागिरी महाराज कुठं जात नसतात. बाबाजी कुठं जात नसतात. संत कधीच कुठं जात नसतात. आमच्या मोठ्या पोरीचं लग्न होतं. आता हे महापुरुषांचे चरित्र वाचून सांगतो, पण वास्तवातलं घडलेलं सांगतो तुम्हाला. आता हे आपलं असंच उघड्यावरच जीवन ना. आणि मग मुलगी लग्नाला आली म्हणले, मग ते घरच्यांना कुठं झोप येते? रात्री उठायचं, कसं होईल बा, कसं होईल बा. अरे म्हणलं आता प्रवचन कथातून कीर्तनातून आपण निळोबरायांचं सांगतोय, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, आपलं काय करणार नाही का तो? ती म्हणायची हे झालं सांगणं, हे झालं बोलणं, पण आता प्रत्यक्ष आलंय ना, प्रत्यक्ष आलंय ना. आणि आपण विश्वास ठेवायचा, संतांवर विश्वास ठेवू, आपण आपल्या उपास्य दैवतेवर विश्वास ठेवू. एवढ्यांचं जर भगवंतांना केलंय तर मग आपलं करीन ना, तो आपलं साधं करीन. बाकीच्यांचं लय मोठं केलं असेल, पण आपलं निदान साधं तर करीन ना. तिला झोप नसं येत, ती रात्री उठून बसायची अशी. तिला माहित होतं ना सगळं उघड्याचे काहीच नाहीये, सगळं उघड्यावर गंमत आहे. आणि
एक दिवस हे कशा करता सांगू राहिलो, संत कधीच कुठे जात नसतात. त्यावेळेस दादाने ते ठेवलेला होता, 3-4 वर्ष झालेली होती. एक दिवस मग ती झोपेत असताना श्री गुरूंनी सांगितलं, तू कशाला काळजी करते रे म्हणले, सगळं व्यवस्थित पार पडन म्हणले. तिथून पुढे खटका तिच्यावाला गेला. ती म्हणली आता नाही काळजी करायची म्हणले. काय नाही, पुढे सगळं व्यवस्थित झालं. सगळं व्यवस्थित होत असतं, फक्त आपला भाव संत आपल्याला सांभाळत असतात. तू का म्हणे वत्स धेनू याच्या चित्ती तैशे मज येती सांभाळीत. सांभाळीत म्हणजे आपल्याला पार अंतकाळामध्ये सांभाळतात. अंतकाळी आपलं वाचा गेली समजा, सगळं गेलं, मग आपलं नामस्मरण कोण करणार? माझं हृदय सद्गुरू. अरे स्वतः भगवान परमात्मा सांगतो, मी आयुष्यभर त्याच्या मीच गोंदवलेकर महाराज आहे, मीच पांडुरंग दादा आहे, बर साई बाबा आहे. चांगलंय चांगलंय. आणि मग असे संत आपल्याला एक प्रमाण ऐका, तू का म्हणे मज निरविल्यावरी हा मग माझी हरी उपेक्षा. तो म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षा. संतांनी जर आपला एकदा अंगीकार केला, संत आपलं कल्याणच करणार. मग पुन्हा जरी त्यांना यायची पाळी आली तरी कोणत्या रूपात परत येणार आणि आपलं कल्याण करणार. म्हणून संतांचे आपल्यावर फार उपकार आहे. त्यांच्या उपकारातून आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. आई वडिलांची सुद्धा होत येत नाही, पण सेवा करू शकतो बर. संत सेवा, तुका म्हणे संत सेवा सर्व देवा वरिष्ठ. आता आपण काय करू शकतो? त्यांनी जे सांगितलं ते आपण करू शकतो ना. नामस्मरण तर करू शकतो ना आपण. बाकीच्यांना सांगू शकतो, बाबा पवित्र तुळशीची माळ घाला, रामनामाचं चिंतन करा, पांडुरंगाचं भजन करा, हरिपाठ करा. नाही दुसरं सोपं काही करता आलं तर राम राम स्मरा आधी, हे तर करू शकतो ना आपण. अडाणी असो कोणी असो, भोळा भाळा. म्हणून संतांचे विचार जतन करून ठेवणं हे संतांचं कार्य. म्हणून आपण आज सेवेकरता जो अभंग घेतला होता, जगद्गुरु तुकोबरायचा, काय सांगू म्हणले संतांचे उपकार. संत जीवनात आले का आपलं कल्याण होतंय एवढं आपल्याला माहिती. बाकीचं आपल्याला जास्त सांगता येणार नाही. पण आपल्या जीवनात जर महापुरुष आले, आपण जर पूर्ण पतिव्रता भक्तीवर काही गुरुचरित्र वाचा, तुम्ही नवनाथ ग्रंथ यथार्थ वाचा, मग गुरुवी भक्ती कळल. यथार्थ जर आपण गुरुचरित्र वाचलं, नवनाथ ग्रंथ वाचलं, तर मग आपल्याला कळन काय अरे काय कष्ट घेतलं. शिव्या देत होते जालिंदरनाथ. राजाची पत्नी होती ती मैनावती, काय गरीबाची होती काय, अशी विटाचे तुकडे फेकून मारायचा. ते शिव्या कशा पहा बाबा नवनाथ ग्रंथामध्ये काय काय बोललेले ते जालिंदर. ठिकाण आपल्यासारखं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरुबंधू होते. लई कडक काम, इतकं कडक काम ना, तुम्ही सांगितले बाबा दत्तगिरी महाराज तसं इतकं कडक काम ना. जर कोणी आलं त्याला घोडेच लावणार पहिले, तरी थांबला. ते सांगणार कशा करता आला, मध्ये बाबा माळ घालायची, अनुग्रह घ्यायला. तो वाटोळच होईल म्हणले. मग माय नादी लागला थांबत, तरी एखादा थांबला, नाही बाबा मला माळच घालायची, मला अनुग्रह. किती मुलं बाळ सगळं विचारून घ्यायचे. पार सगळे जातील म्हणले, एकाने राहणार, कोणीच नाही राहणार. गाढवाचा नांगर फिरण म्हणले तुझ्या प्रपंच, तुझं वाटोळ होईल म्हणले माझ्या नादी लागला. थांबत नाही, थांबत. आज तर काय सांगते, एवढी कडक कोणाची परीक्षा पाहत नाही. म्हणून आपली श्रद्धेनुसार, आपल्या ऐपतीप्रमाणे आपली जिथं श्रद्धा असेल, जिथं आपला भाव जागृत होईल, अशा महापुरुषांच्या चरणी लीन व्हावं. तनु मनु जीवे चरणाशी लागावी, अगरवता करावी दास्य सकळ. आणि मग ते संत आपल्याला कलियुगामध्ये सोपा उपदेश करतात. पवित्र तुळशीची माळ घालतात. बाबा कलियुगामध्ये कामामध्ये काम. आता या माता मावल्या कांदे लावता लावता त्यांचे भजन चालतं, नामचिंतन सगळं चालत असतं. आपण सगळे कर्मयोगी मंडळी काम करत असताना जे आपल्या वाट्याला आलेलं काम आहे त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं. अंतकरण शुद्ध होतं, शांती प्राप्त होती. परमार्थाचं फळ आहे शांती. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. आणि शेवटचं प्रमाण सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता. तुम्हाला जर एखादा भक्त असा संतुष्ट, समाधानी, शांत वाटला नसा, तो काळजी करत नाही, चिंता करत नाही, कोणाबद्दल राग नाही, द्वेष नाही, मस्त असा
पवित्र जीवन जगतो, संतुष्ट असतो, संतुष्ट सततम योगी यथात्मा कधी मध्ये नाही, कायम संतुष्ट असतो, कायम कोणताही प्रसंग येऊ संतुष्ट असतो. समजून घ्यायचं, यांना पांडुरंगांना प्रसाद देऊन टाकला, याला वैराग्य प्राप्त झालं, विवेक प्राप्त झाला. भगवंताचा खरा प्रसादी विवेक, भगवंताचा खरा प्रसादी वैराग्य, भगवंताचा खरा प्रसादी शांती, समाधान आणि आनंदी जीवन जगणं, त्याला धन्यता द्या. धन्य जगी तोची राम कृष्ण वासुदेव सदा. सदा शब्द लय महत्वाचा आहे. सदा स्मरे वाचे, मग तिथं अपपरमय संतुष्ट सर्वदा सोयी. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी, मग झोपातही नामस्मरण, पडलं तरी नामस्मरण, बसलं तरी नामस्मरण. नाथांचा हरिपाठ वाचा एकदा. भांडता म्हणलंय, कांडता म्हणलं, एकांती लोकांती देह त्यागांती हरी बोला. जमन का होई? जमल्याशिवाय म्हणला तिने लिहून ठेवलं असं का? त्यांना जमलं असं? जमन ना. आपल्याला जर छंद लागला पाहिजे, छंद लागला पाहिजे, असा छंद लागला, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. असे महापुरुष प्रत्येक काळात येतात, आपल्या कल्याणाचा मार्ग सांगतात. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावी म्हणलं, सर्व भावी, सर्व भावी. दास, दास्यत्व भक्ती फार सोपी, पण सर्व भावानं शरणागती संतांची, महापुरुषांची, भगवंताची करावं. त्याची चकार आला, तिथं चकार आला का बाकीची ती व्यवृत्ती करून टाकीत येते, बाकीची तिथं विषय संपतो. त्याची माझी हित करीती जेने हा गोपाळ कृपा करी. भागली मज वाहतील कडे, ती पाण्यात पडली होती, आजी तर नसती बी. कोण वाहत? भागली मज वाहतील कडे. तिला आज जवळजवळ 2 वर्ष आयुष्य बोनस मिळालंय. त्याच दिवशी तिचा पुंडलिक 10वान 13वान काय काय तिचं श्राद्धन पुण्यतिथी त्याच दिवशी झालं असतं. पण भगवंताना नामाची शक्तीनं ती पाण्यातून वाचली, गंगेतून. मग तिचा निश्चय झाला, आता आपला नाही झाला. तिचा निश्चय झाला, नामात ताकद किती येते. तिला काही लाज भय शंका दुर्व्य कोण काय म्हणन कोण, ती भगवंताच्या चिंतनात देहाला विसरलेली आहे, आपण विसरलेलो नाहीये. अशा स्थितीला ज्यावेळेस भक्त जातो ना, त्यावेळेस समजून घ्यायचं त्याच्या नामावर निष्ठा बसली. प्रल्हादावर काय संकट आले असतील महाराज? काय लगेच नरसिंह लगेच नाही प्रगट झाले, लगेच झाले प्रगट. तो बाप काय काय, हातीच्या पायाखाली काय, अग्नीत काय, कुठं काय, कडी लोट काय, हातपाय तोडा म्हणले याची, ऐकतच नाही. देव प्रगट लगेच नाही झाले, फार सगळी परीक्षा पाहिल्यावर तो बाबा प्रगट झाला. आणि मग तिची निष्ठा कशी असेल? अरे देव तारी त्याला कोण मारी. मग तिला वाचवलं, आता तिला भीती नाही राहिली. भगवंताच्या चिंतनावर देहात तादात्म्य सुटल्यावर मग काय नाही वाटणार. मग हे शरीर आहे खोळे उष्णाचे तरी तरी देऊन टाकायचं. तिला सासरवासी, तिच्या घरची परिस्थिती आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, तरी तिला असं वाटलं इथं भगवंताचं कार्य. आली थोडा वेळ, भगवंताचं नामचिंतन करा, कलियुगामध्ये अन्नदान करा. हे पैशाचं दान एक वेळाला नाही झालं तरी चालन, काय आपण सगळेच काय त्याच्या वाचून काही नडत नाही. आणि हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना, असं पुण्य प्राप्त करायचं. रात्री आपला विषय झाला, आत्यांच्या घरी परमार्थ माधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन उपाय लाभाचे. असं पुण्य करायचं, असं पुण्य करायचं, त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणी नाही. तुमच्या गावातले ते बाबा ते म्हणले रात्रभर मला तरी मी रामायण सांगन म्हणले. त्यांच्याकडे धनी ते कमावलंय देणे. आणि वरून जर पाहिलं तर ते म्हणले, एकदा म्हणले कोणता ग्रंथ सांगू, बोल म्हणले कोणता ग्रंथ सांगू, कोणत्या ग्रंथातलं सांगू म्हणले. फक्त आपण सांगायचं का आमच्या ग्रंथाचं लगेच सुरू बटन. या काही खालाच नाही, आयुष्यभर करावं लागत, तेव्हा ते पुढं साठवलं जातं. तसं आपण दुसरं नाही साठवलं आलं तरी चालन, एक करायचं, साठविला हरी जेही हृदय मंदिरे, त्याची बर का
सरली येस झाला सफल व्यापार, झालेली सेवा. तुम्ही सर्व संत मंडळी, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, नाही का, सर्व मंडळी आलेत. आणि खरं हेच फार वैभव आहे आपलं. बरं, याच्यापेक्षा जगात काय मोठं वैभव असू शकतं. चिंतने सरी तो काळ धन्य काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. आपला काळ भगवंताच्या सेवेत जावा. 1 तास ऐकलं हे धन तयार झालं आपल्यावालं. ऐकलं तरी श्रवणी कीर्तनी झाली ती. अरे नुसतं ऐकलं तरी आपलं कल्याण होतं. अंतकरण शुद्ध, अंतकरणाच्या गाठी सुटतात, शांती प्राप्त होती, समाधान प्राप्त होतं. म्हणून आपण सर्व या कुटुंबाला धन्यवाद. यांच्याकडून असंच भगवंताचं कार्य घडो, परमार्थाचं कार्य घडो, अन्नदान घडो, भरपूर नामस्मरण घडो. त्यांच्याकडून भरपूर नामस्मरण घडो. महाराजांनी म्हटले ना, तू का म्हणे याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची झालेली सेवा. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. सर्व मंडळी आता देवाच्या प्रसादी करारे भोजन, भगवंताचा प्रसादी. आता हाच का आपल्या जीवनाचा काल आहे. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. पुंडलिकावर देव.